शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदे गटात गेल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी तीव्र संताप व्यक्त केला। शहरातील गणपती घाट येथे बंडखोर खासदारांविरोधात प्रतिकात्मक दशक्रिया विधी घालून निषेध आंदोलन करण्यात आले। राज्यातील राजकीय घडामोडींमुळे शिवसेना उबाठा पक्षाला मोठा धक्का बसला असून लोकसभेतील 6 खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याने ठाकरे गटामध्ये नाराजीचे वातावरण आहे। या कृतीला गद्दारी संबोधत सोलापूरमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलनातून आपला रोष व्यक्त केला। गणपती घाट येथे झालेल्या या आंदोलनात ठाकरे गटाचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचा संदेश देत बंडखोर खासदारांच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला। त्यामुळे ह्या भडव्याने अरे तू काँग्रेसची माणसं फोड, भाजपची माणसं फोड, शिवसेनेची माणसं फोडतो, मराठी माणसामध्ये फूट पडतो मग काय। त्यामुळे आज पिंडदान करून त्यांचा निषेध करणार आहे। बाबा आता कसा शिवसेनेची गद्दारी करून गेला रे सोन्या। ए गद्दाला ओम राजा, ए संजय दिना पाटला, स्वर्गात तरी सुखी राहा रे राजा। स्वर्गात गद्दारी करू नको रे, शिवसेनेची गद्दारी करू नको। ए भाऊसाहेब वागचौऱ्या, खाऊन खाऊन काळा तोंडाचा झाला की रे। स्वर्गात जाऊन तिथं गद्दारी करू नको रे भाऊसाहेब वागचौऱ्या। ए संजय दादवा, तुला नरकात सुद्धा जागा दिसणार भेटणार नाही रे। शिवसेनेच्या सामान्य शिवसैनिकाची तू गद्दारी केला रे संजय दादवा। ओम राजा निंबाळकर, अरे तुला कसा ओम राजा म्हणावा रे, तुझ्या अंगात एवढी गोम निघाली। अरे गोम राजा, ए नागेश पाटला, तुला असा कसा साप चावला रे नागेश राजा, तुला कसा साप चावला। खासदारांना उद्धवजींनी एवढा सगळ्या प्रॉब्लेम नंतर देखील त्यांना तिकीट देऊन निवडून आणलं। मशालीच्या चिन्हावर निवडून आले आणि 1.5 वर्षात हे 500 कोटीला विकले। त्यांनी आपलं इमान विकलेलं आहे, आपला बाप बदललेला आहे। अशी लोक आमच्यासाठी मेलेली आहेत। त्यामुळे ज्या ठिकाणी दशक्रिया विधी होतो गणपती घाट, या ठिकाणी आम्ही त्यांचं श्राद्ध घालत आहोत, पिंडदान करत आहोत त्यांच्या नावानं। शिवसेनेला आमदार खासदार बनवता येतात ही नामर्द आहेत की ज्यांनी शिवसेनेची लेकरं त्यांच्या घेतलीत खांद्यावर। त्यामुळं शिवसैनिकांचा संताप या ठिकाणी जिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण व सर्व सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली उपस्थितीत या ठिकाणी आम्ही पार पाडत आहोत। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे पक्ष स्थापन करून आज 60 वर्ष झाले, परंतु या 60 वर्षापासून शिवसेनेला संघर्ष नवीन आहे। शिवसेना प्रमुखाने अनेक येड्यागाबाळांना शेंदूर पुसून दगडाचा देव बनवला, परंतु अनेक लोक निष्ठावान आहेत। तिथं आलेले लोक अनेक वर्ष 30-30 वर्ष काम करणारे निष्ठावान कार्यकर्ते आहेत, परंतु शिवसेना कधी सोडलेली नाही। परंतु शिवसेनेने ज्यांना मोठं केलं, जे खासदार केलं, आमदार केलं, असे बडवे, असे नालायक लोक, पैशासाठी लालची झालेले लालची कुत्रे, हे जी 6 खासदार आहेत ना, या खासदारांना सर्वसामान्य शिवसैनिकांनी निवडून दिलेलं आहे। मी असू दे, माझे शहर महानगर प्रमुख महेश भाई धाराशिव असू दे, इथं बसलेले अनेक लोक, धाराशिवला आम्ही प्रचाराला गेलो, आमच्या पद्धतीच्या पैशातून गेलो। काय तर शिवसेनेचा आदेश आहे, शिवसेनेचा माणूस निवडून यायला पाहिजे। ज्या माणसाला पद्मश्री पाटलांनी ज्याच्या बापाला गोळ्या घातल्या, मला असं वाटतं की आज असं वाटायलंय त्या पद्मश्री पाटलाला अजून 1-2 गोळ्या देतो की ह्या भडव्याला ते गाडीत 2 गोळ्या घालावं लागेल। असे हे भडवे लोक, या भडव्याचा निषेध करावा तिथनं कमी आहे, परंतु शिवसेनेला संघर्ष कमी नाही। शिवसेना स्थापन झाल्यापासून अनेक गावागावामध्ये प्रत्येक शाखाप्रमुख हत्या झाल्या। हत्येच्या त्या रक्ताच्या थेंबातून शिवसेना उभी राहिलेल्या आहे। शिवसेनेचे मुख्यमंत्री झालेले आहेत केंद्रामध्ये। त्या गद्दारांचा आम्ही पिंडदान करून निषेध करतोय, परंतु सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना आक्रमक शिवसेना आहे। सोलापूर जिल्ह्यातल्या शिवसेनेला बी इतिहास आहे। त्या गद्दारांचं पिंडदान केलेलं आहे। ज्या एकनाथ शिंदेला सुद्धा बाळासाहेबांनी बनवलेलं आहे। त्या भडव्यानी, ज्या रिक्षावाला होता भडवा, त्या भडव्याला रिक्षावाल्या